माझ्या लोकांना की एवढीच वेळ अशी आता ही संधी आहे सत्तेत जायची आणि राजकारणाला पायाखाली तोडवायची ही योग्य वेळ आहे। तर मग आता समाजाच्या विचारून त्यावेळेस ते निर्णय होतीलच, पण आता सामान्य त्याच्यात जाणार हे मात्र अंतिम सत्य। आता तुम्ही हे नाही सांगितलं की राज ठाकरे यांनी तुमची भेटण्यासाठी वेळ मागितलेली आहे का, आणि त्यांनी भेटण्याची आश्वासन मराठा आंदोलकांना काल दिलेलं आहे की मी जरांगे पाटलांना भेटून त्यांच्याशी बोलेन, तुम्ही त्यांना भेटणार आहे का? नाही, तसं काही संपर्क नाही किंवा काय फोन झालेला नाही। आता उद्यापासून तुमचा दौरा सुरू होणार आहे। हा दौरा संपल्यानंतर उद्याचा आणखी महाराष्ट्राचे जे उर्वरित भागाचे टप्पे तुमचे बाकी आहे। आतापर्यंत मराठवाडा झाला, उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र होईल दुसऱ्या टप्प्यात सुरुवात। ती झाल्यानंतर आणखी काय काय नियोजन असणार आहे टप्प्यात? नाही, उद्या सोलापूर पासून सुरुवात आहे। सोलापूर जिल्ह्यातले सगळे मराठी एका जागेवर येणार आहेत स्वतःच्या मुलासाठी, स्वतःच्या जातीला न्याय मिळण्यासाठी। कारण बाकीच्यांना मिळाला आहे, त्यांना न्याय मिळालेला असूनही ते आम्हाला आरक्षण मिळू नये म्हणून रस्त्यावरती आहेत। मग आता आम्हाला आरक्षण नाही म्हणल्याच्या नंतर आमच्या मुलासाठी आम्ही किती ताकदीनं रस्त्यावरती येऊ? ही सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर आणि नाशिक 13 ऑगस्टला नाशिकला आहे। नाशिक जिल्ह्यातला घराघरातला मराठा त्या दिवशी बाहेर पडणार आहे। कारण आता एकजूट दाखवल्याशिवाय पर्याय नाही। त्यानंतर आम्ही विदर्भातला सुद्धा दौरा टाकतोय, मुंबई कोकणचा सुद्धा दौरा आमचाही पडणार आहे। परंतु 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत आम्ही काही इथं पण बैठका ठेवलेल्या आहेत। कारण 29 ऑगस्टला आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, पाडायचे का उभा करायचे या संदर्भात। त्याच्यामुळं इथं सुद्धा समीकरणं कसे जुळतात हे बघण्यासाठी पण बैठका लावलेल्या आहेत। त्या बैठकाचा तारखेचा सगळा अंदाजा घेऊन विदर्भातला आणि कोकण मुंबईतला दौरा आम्ही टाकणार आहेत। परंतु इकडे बी नुसते दौरे जर करीत बसावं तर समीकरणं तरी जुळवायचे कवा, आणि दिवस थोडे आहेत। त्यामुळेच मी पाठीमागच्या 2-4 दिवसापूर्वीच लोकांना सांगितलं की तयारी राहू द्या, जर मग समाज म्हणला लढायचं तर कागदपत्र काढून ठेवा, टायमाला परत नको की निर्णय घेतला आता कागदपत्रच निघाणार, जे आहेत ते काढा। पण असे एक लक्षात ठेवा, पण कागद गावागणीच काढित सगळे, म्हणजे एका गावातून व्हायचे 5-5 आणि 6-6 उमेदवार आणि मतदारसंघात राहायचे 2000 उमेदवार, असं नाही झालं पाहिजे। एकच देणार आहेत हे बी लक्षात असू द्या, कारण तेही मी त्याच वेळेस सांगितले आणि आताही पुन्हा सांगतो की कागदपत्र काढून ठेवा। कारण आपणही तयारीनं असलं पाहिजे जर लढायचं म्हणले तर। नाही म्हणले तर ही मनस्थिती मनाची तयारी करून ठेवा की आपण काढलेले कागदपत्राचे पैसे वायाला गेले, ही मनात ठेवा। परत म्हणू नका की मी कागदपत्र काढले आणि मला उमेदवारी मिळणार होती। कागदपत्र आपण सावध म्हणून काढायचे, उमेदवारी मिळणार हे म्हणून नाही काढायचे। एक जण कोणी ठेवायचं जर ठरलं तर ह्यावेळेस ताकदीनं कार्यक्रम होणार आहे आणि सगळ्या गोरगरीब जाती धर्माचे लोक यावेळेस तुटून पडणार आहे। 288 जागा आहेत विधानसभेच्या, काही राखीव आहेत, त्या राखीव जागेसाठी कशी मोर्चेबांधणी असणार आहे? तर मनोज जरांगे यावेळी बोलत होते, आम्हाला राजकारणात यायचं नाहीये, मात्र जर आरक्षण दिलं नाही तर सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही, असं आता मनोज जरांगेंनी म्हटलंय। त्यामुळे आगामी काळामध्ये मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।